मंडळी, तुम्ही बघत असाल की धाराशिवचं राजकारण कशा प्रकारे बदललेलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी कसा शिवसेनेला युटर्न मारून ते शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. राजकारणात निष्ठा आणि सत्तेची सोय या दोन टोकाच्या गोष्टी असतात. पण जेव्हा एखादा नेता आपल्याच विचारांना तिलांजली देऊन सत्तेच्या सोयीने रस्ता बदलतो, तेव्हा प्रश्न विचारणं गरजेचं असतं. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेला निर्णय आज धाराशिवच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. आणि विचारणार आहोत, हे खरंच विकासासाठी आहे की केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी. मंडळी, ओमराजे म्हणतात, मी स्वार्थासाठी नाही तर वडिलांच्या हत्येच्या केससाठी आणि न्यायासाठी आलोय. पण प्रश्न असा पडतो की ज्या विचारधारेने ओमराजे निंबाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, ती विचारधारा सोडून ज्यांच्यासाठी ते वर्षानुवर्ष लढले, त्याच गटात सामील होणं ह्या न्यायाच्या जवळ जाणं आहे की न्यायाची वाट पाहणाऱ्या धाराशिवकरांना विश्वासघात करणं आहे. मंडळी, ते म्हणतात की मला राणा जगजित सिंग पाटील कुटुंबाचं मत नको. हे ओमराजेंचं विधान ऐकायला शूर वाटू शकतं, पण त्याच महायुतीच्या व्यासपीठावर जेव्हा ते उभे राहतात तेव्हा त्यांच्या या भूमिकेला अर्थ उरतो का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. राजकीय सोयीसाठी केलेली ही स्वाभिमानी भाषा किती दिवस टिकणार, हा देखील प्रश्नच आहे. ओमराजे आता विकासाची आणि शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मची भाषा करत आहेत, पण हा विकास 5 वर्षात आठवला नाही का, हा देखील प्रश्न आहे. 5 वर्ष महाविकास आघाडीत असताना हे प्रश्न का सुटले नाहीत? मी हतबल होतो हे उत्तर देऊन लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकू शकतो का? कारण की आज ते सत्तेत गेले आहेत, उद्या सत्ता बदलली किंवा समीकरण बदलली तर ओमराजे पुन्हा एकदा हातबलचं कारण देऊन नवीन रस्ता धरतील का, याकडे प्रश्नचिन्हच आहे. शिवच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, ते एका विचारासाठी, एका निष्ठेसाठी. पण निवडून आल्यानंतर फंड आणि निधीचं राजकारण करणं म्हणजे जनतेला गृहीत धरणं नाही का? हे कलियुग आहे असं म्हणत ओमराजे निष्ठावंतांच्या पराभवाचं खापर जनतेवर फोडत आहेत. म्हणजे जर जनता आपल्याला निवडून देत नसेल तर आपण पक्षच बदलून टाकायचा. मग निष्ठा काय? फक्त सत्तेच्या वाटेवर येणार अडथळा आहे का? ज्या सोमनाथ आप्पांची ते वारंवार आठवण काढतात, त्यांनी आयुष्यभर ज्या निष्ठा जपल्या, त्या निष्ठेचा लिलाव करून ओमराजेंनी तो पराभव सत्तेच्या ओझ्याखाली दाबला आहे. हे कलियुग जनतेने निर्माण केलंय की सत्तेच्या हव्यासाने सोयीनुसार तत्व बदलणाऱ्या नेत्यांनी हा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, ईडी आणि बँक घोटाळ्याची नोटीस दाखवाच असं आव्हान ओमराजे म्हणत आहेत. पण राजकारणात ज्यावेळी मोठे नेते अचानक आपली बाजू बदलतात तेव्हा त्यामागची कारण काही महिन्यात स्पष्ट होतातच. मंत्रिपद नको हे म्हणणं सोपं आहे हो, पण सत्तेच्या वर्तुळात राहून जे विकासाचं सोंग घेतलं जातंय त्याचं बजेट किती कोटीचं आहे हे धाराशिवच्या जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. 4 वर्षाचा काळ ही काही छोटी वेळ नाही. या 4 वर्षात ओमराजेंनी शिवसेनेच्या नावावर मते मागितली आणि आज त्याच मतांचा उपयोग करून ते दुसऱ्या पक्षात जाऊन बसलेत. याला राजकीय युटर्न म्हणायचे की राजकीय विश्वासघात, आता या जनतेनं ठरवावं. ओमराजे म्हणतात 2029ला जनता निवडून देईल, पण 2029 पर्यंत धाराशिवच्या जनतेचं काय? ज्या जनतेनं मशाल पेटवण्यासाठी त्यांना मत दिलं, त्यांनी आज त्याच मशालीचा प्रकाश सत्तेच्या अंधारात विझताना पाहिलाय. ओमराजे म्हणतात, मी उद्धव ठाकरेंबरोबर बोलणार नाही, पण त्यांच्याच पक्षाचे आमदार, त्यांचेच कार्यकर्ते जे आजही शिवसेनेत उभे आहेत त्यांचा त्यांनी विचार केला का? संजय राऊतांवर टीकेवर गाढवाची उपमा देऊन त्यांनी पळवाट काढली असली तरी राजकारणातल्या या लढाया सत्तेच्या पलीकडच्या असतात. ओमराजे, तुम्ही निधी मिळवलात हे मान्य, पण तो निधी मिळवण्यासाठी तुम्ही जो विश्वास गमावला त्याची भरपाई कशाने होणार? आज तुम्ही विकासाचा दावा करतात, पण उद्या जेव्हा तुम्ही सोयीनुसार पुन्हा दिशा बदलताल तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमची जनता तुमच्या सोबत असेल का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.